साठी 3 ओव्हरच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा, तुम्हाला विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. 2 बॅटर आघाडीचे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी मंद मंद पावलाने ज्या बॅटर्स कडे आपण पाहिलं तर मग पवन राऊत आणि महेश वारात ही जोडी पाहिली आपण. या जोडीकडे आपण खेळ तितकाच छान पाहिलाय. छान क्रिकेट त्यांनी खेळला गेलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि खास करून या पर्वामध्ये ना पवन राऊतने भरपूर इम्प्रेस केलाय. म्हणूनच तर आपण बघितलं की ओपनरची भूमिका त्याला दिली जाते. महेश वारात आणि पवन ही जोडी आपण पाहिलं तर मग कशा प्रकारचं क्रिकेट दर्शवतंय मैदानाच्या आतमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी सत्र आपण पाहिलं तर हे सत्र म्हणजेच काय सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर कोणत्या संघाचं वर्चस्व राहतंय, तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ मात्र येत असताना पाहायला मिळेल. लहू घोषी नावाचा गोलंदाज जो रेडी आहे बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्यासाठी. 3 ओव्हरचा स्पेल, 3 ओव्हरच्या स्पेल मध्ये धावा किती लगावल्या जातील, किती धावांचा टार्गेट मात्र इथे हे सेट केला जाईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचंय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. 3 ओव्हर नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच टॉस करणार आहोत. त्यानंतर ब्लेसिंग्सचा सुंबरपाडा आणि आपण पाहणार प्रो स्पोर्ट्स लायनपाडा, जयबजंग स्पोर्ट्स पालनापाडा अगेन्स्ट आई गावदी स्पोर्ट्स बरफपाडा, आई गावदी स्पोर्ट्स गोकिवरे आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. शेड्यूल आज आहे आजच्या दिवसातला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लहू सामना करतोय आपण पहिला बॅटर पवन. पहिला चेंडू, फुलटा चेंडू पहिलाच दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहिले, फोल्डर होते, वाट पाहिली आणि वाट लागली. चेंडू एका टप्प्याने निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खास फटका, चौकार 4. बघा इकडे काय झालं तर फुलटा चेंडू दिला म्हणजे जास्त मेहनत नाही तर सोफा फटका खेळण्याची एक संधी होती आणि तो सोफा फटका मात्र खेळला गेला सरळ. अगदी आपण पाहिलं तर चेंडूला दिशा दिली आहे. जास्त आपण पाहिलं तर मग मेहनत करावी लागली नाहीये. चौकार मिळवला आणि सुरुवात झाली 4 आकड्याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू देखील तिथेच होता परंतु यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळला. फिल्डर आहे तिकडे रोशन, चेंडूला फील्ड करतील परंतु 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत 2 बॅटरच्या माध्यमातून. छान कॉलिंग पाहायला मिळालं महेश आणि पवनच्या माध्यमातून. सुरुवात आपण पाहिली आहे ना तर तशीच झाली आहे जशी पहिल्या मॅच मध्ये झाली होती. बघा ना अगदी जर पहिल्या मॅचचा देखील आपण पहिले 2 चेंडू पाहिले तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील आपण पाहिलं तर 2 धावा. आणि तसंच काहीतरी चित्र याही मॅच मध्ये होताना पाहायला मिळत आहे. हे सत्र आपण पाहिलं तर कोणत्या संघाच्या नावावर राहणार आहे, कोणता संघ एक टफ क्लास क्वालिटी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पाहतोय आपण पवन साठी. मिसटायमिंग झाला यावेळेला. हवेत चेंडू खेळायचा होता कुठे गेलाय कुठे आणि पाहिला पण यावेळेला फिल्डर आले खाली. झेल मात्र निर्माण झाला, पकडला गेला संकेतच्या माध्यमातून आणि परतावं लागेल तिकडे पवनला डगआउटच्या दिशेने. विसवची पारून नेसली गो नवतारा, विसवची पारून नेसली गो नवतारा. रावतल गोपतराला पारून दर्याचे मुंजेला, रावतल गोपतराला पारून दर्याचे मुंजेला, रावतल गोपतराला पारून दर्याचे मुंजेला, रावतल गोपतराला पारून दर्याचे मुंजेला. वेलकम बॅक. पुढे एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट डाऊन झालाय तिकडे अगदी आपण पाहिलं तर चौकार आला होता, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर विकेट. म्हणजेच काय विश्लेषण आपण पाहिलं पहिला मॅच सारखंच दिसतंय परंतु सध्या अगदी आपण पाहिलं तर वैभव जे 1 डाऊनला आलेत. मागच्या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग करण्याची संधी मात्र मिळाली नाही, नॉट आउट राहिले परंतु आता बॅटिंग करण्याची संधी. समोर आहे लहू, पहिला चेंडू फेस करतील त्यांचा. थोडंसं वादळ देखील आलंय मैदानाच्या मध्ये.
हवेचा वेग आज मात्र प्रचंड आपल्याला पाहायला मिळतो, मोठा पाहायला मिळतो आणि त्यामुळे थोडंसं अडथळे देखील निर्माण होताना पाहायला मी आहेत. 3 चेंडू 6 धावा फळकावर, 1 विकेट देखील आलाय. उर्वरित 3 चेंडू मध्ये या ओव्हरचं समीकरण काय असेल, कारण की 3 ओव्हरच्या गेम मध्ये धावा सगळ्यात मोठी गोष्ट. लेगवर चेंडू आपण पाहिला, ग्लान्स केला जातोय गॅप मध्ये, दर्रार होती आणि त्या दर्रार मधून निघून गेलाय चेंडू, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. मिळतील धावा 4, आल्या आल्या चौकार वैभवच्या बॅटमध्ये. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलाईली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलाईली. वैभवने देखील आल्या आल्या मात्र आपण पाहिलं शानदार सुरुवात केली चौकाराच्या सहाय्याने. संघाची टोटलला मात्र वेग मिळतोय, संघाची टोटल 10 या आकड्यावर पोहोचली आहे. फेकून झालेले कंप्लीट चेंडू 4, 2 चेंडू असतील या ओव्हर मध्ये. फुलटॉस मेजवाडी या बोलीला मात्र आपण पाहिलाय ते धडक आणि सिक्सर वैभवने ठोकलाय कडक, 6 धावा. फुलटॉस चेंडूची मेजवानी 2 हाताने स्वीकारली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर अशा प्रकारचे चेंडू जर देणार तर तो नाही सोडणार. पैसा वसूल मात्र हा षटकार मात्र खेचला गेला. संघाचं धाव फलक मात्र वाढलं गेलंय. बघा ही काबिलियत आहे. मी मागेच उल्लेख केला होता की वैभव कसा खेळाडू आहे, हे त्याने अनेक मैदान गाजवलेत विथ द बॅट विथ द बॉल, आणि सध्या तरी बॅटच्या सहाय्याने मात्र आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहिला हा चेंडू लेगवर हाताळण्याचा प्रयत्न केला. पंच म्हणतात या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडलाय, बाहेर निघून गेलाय, त्यामध्ये वाईड मिळेल प्लस अगदी आपण पाहिलं तर मागे गेलाय, म्हणजेच काय एक्स्ट्रा रन्स तिकडे देखील मिळेल. टीमची टोटल मात्र भरपूर वाढताना पाहायला मिळते. 18 रन स्कोर बोर्डवर आपण पाहिलंय. आतापर्यंत 1 विकेट जरी बाजूला सोडली तर सगळं काही गोष्टी आपण पाहिल्या तर छान झाल्या, चांगल्या झाल्यात सायकृपा संघासाठी. वेगवान इथे हा सुंदर चेंडू होता, देखणा चेंडू होता. अशा चेंडूची गरज मात्र आपण पाहिली सुरुवातीला होती, परंतु हा डॉट चेंडू आलाय. अखेरीस आपण पाहिलं लहूचं कमबॅक या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालं, परंतु धावा खर्च केल्या 18. 1-18 अशी सुरुवात साईकृपा राजावली संघाला मिळाली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये या षटकाला मात्र आपण पाहिलं तर कशा प्रकारे कंटिन्यू केला जाईल. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मोमेंटमला मात्र त्यांनी व्यवस्थितरित्या आपण पाहिलं तर ऑन केलंय. तो मोमेंटम आपण पाहिलं कॅरी ऑन केला जाईल का दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहूया. जाऊया डीजे कडे, एक सुंदर गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा contact आपण करूया. मस्तीचे हळदीला गेलो घरा, मस्तीचे हळदीला गेलो घरा. पाहुणे हे जमल्याने मांडवतारा, पाहुणे हे जमल्याने मांडवतारा. हे करवला निटाय मनानं थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स गावदी चषक आपण पाहिलं तर युनिटी स्पोर्ट्स लोहारपाडा चिंचोटे आयोजित हा गावदी चषकाचा वैविध्यमान सोहळा. जय बजरंग मित्रमंडळ पाळणपाड्याचं मैदान आणि मैदानाच्या अगदी जवळच आपण बघितलं तर मग जय बजरंग मित्रमंडळ पाळणपाड्याचे पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील मंचावर या, मंचावर बसा आणि मंचावरून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. तुम्हाला देखील आम्ही नम्र विनंती करतोय, कारण की मैदान त्यांनी टिकवलंय. या मैदानावर अनेक वर्ष आपण झालं तर क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जातात ना, त्याच्यामध्ये अगदी योगदान या मित्रमंडळाचं देखील आहे. आणि जय बजरंग पाळणपाडा मित्रमंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण या आणि मंचावर येऊन स्थान पण नवा तुम्हाला विनंती करतोय. दरम्यान दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज आपण पाहिलाय संकेत घोषे नावाचा, परंतु त्यांनी केलंय काय तर आल्या आल्या खराब चेंडू. खराब चेंडू म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या संघाची कामगिरी खराब करताय, तुमच्या संघाचा परफॉर्मन्स खराब करतायत. नक्कीच हेच म्हणावं लागेल, कारण की चांगले चेंडू, छान चेंडू तुम्हाला नक्कीच त्या मॅच मध्ये ठेवतात. पहिली मॅच जिंकली आहे, परंतु दुसरी मॅच देखील तुम्हाला भरपूर महत्वाची आहे, कारण की ही मॅच जिंकली तर नक्कीच तुम्हाला मिळू शकते संधी तिसऱ्या फेरीमध्ये, कदाचित चौथ्या फेरीमध्ये देखील जाण्याची, परंतु ते देखील करावं लागेल कार्य. होलमध्ये टाकलाय, मनगडाच्या साईडने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत तिकडे, फिल्डिंग तर छान झाली आहे, परंतु धाव फक्त 1 मिळेल. मनामध्ये विचार होता दुसरी धाव घेण्याचा वैभव यांच्या, परंतु त्याने बदलला गेला. दुसऱ्या ओव्हर मध्ये संकेत अगदी आपण पाहिलं होतं ना
तर पहिल्या मॅच मध्ये संकेतचं योगदान छान राहिलं होतं. या मॅच मध्ये वैभवच्या समोर कसं योगदान राहील, कारण की त्यांच्याकडे अगदी आपण बघितलं ना जी कॅपॅसिटी आहे बॅटच्या सहाय्याने मात्र आपण पाहिलं कोणत्याही चेंडूला मात्र आपण पाहिलं कोणत्याही दिशेने म्हणजे मिरिटच्या सहाय्याने फटके असतात ना ते येत आहेत. लेदर क्रिकेटचा हाच तर मोठा फायदा असतो की मिरिटच्या सहाय्याने खेळण्याची संधी मिळते. यावेळेला पाहिलं व्यवस्थित रीड केलंय चेंडूला मात्र लॉफ्ट केलंय अगदी आपण पाहिलं डीप बॅकवर्ड सीमारेखा पार हा वैभव नावाचा ब्रँडेड बिग षटकार. 1, 2, 3, 4. थँक्यू डीजे. बघा ही गेम तुम्ही हाताळू शकत नाहीये. ओव्हर पिच जर चेंडू मिळेल तर फलंदाज तर रेडीच आहे फक्त कनेक्शन करण्यासाठी. आणि काय जणू काय आठवण करून दिली रोहित शर्मा या खेळाडूची. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो इकडे षटकार आलाय. षटकाराने टीमच्या टोटल मात्र आपण पाहिले तर भन्नाट मोठा वेग पकडले. 27 चेंडू फेकून झालेत 2. म्हणजेच काय तर या षटकामध्ये डेंजर एंड म्हणजे 2 षटकामध्ये आपण बघितलं लिमिट असते त्या लिमिटच्या वर धाव फलक जाईल का. समोर पुन्हा एकदा हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला गेलाय परंतु विडॉनला खेळाडू होते प्रयत्न त्याने केले चेंडू पर्यंत पोहोचण्याचे परंतु पोहोचले नाहीये. पूर्णपणे बॉडी बॅलन्स बिघडला होता. जम्प मात्र डाय लगावली परंतु आपण पाहिलं धाव एक मिळाली. 28च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. महेश आणि वैभव आता ही जोडी आपण पाहिली आहे ना तर विचार केलाय की त्यांना माहिती आहे की आज मात्र आपण पाहिलं ना तर आपल्या संघाकडे जे असलेल्या क्वालिटी क्रिकेट आपण दर्शवलं गेलं. आज आपल्याला नशिबाची साथ मिळाली तर सध्या तरी आपण पाहू शकतो की हा मॅच नक्कीच ज्या आपल्या प्रति जे प्रयत्न आहेत ना ते करायचे आहेत. नशिबाची साथ मिळेल ना तर आपल्या प्रयत्नांना मात्र मोठे पंख लागतील आणि झेप मात्र मोठी घेऊ. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहिला इथे महेश वारात येणे परंतु अगदी आपण पाहिला हा चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. धावफलक थांबला गेले 28 या आकड्यावर. ओव्हर क्रमांक 2 हा सुरू आहे. कंप्लीट झालेले चेंडू आपण बघितले ना या ओव्हर मध्ये तर 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 वरून मात्र अगदी महेश जे आता फेस करतात 28 वरून पुढे कसं जाईल पाहूया. मिस केलाय चेंडू हा देखील अगदी आपण पाहिला अक्रॉस द लाईन अक्रॉस द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण बघितला तर चेंडू गेलाय मागे विकेट किपरच्या हातामध्ये परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र आपण बघितलं रिव्ह्यूची डिमांड केली. कदाचित हा त्यांच्या मनामध्ये शंका आहे वाईट साठी. अगदी आपण पाहिलं तर चेंडू गेलाय कुठे ते देखील निरीक्षण करावं लागेल आणि कसा गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल कारण की चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेला आणि अंतिमच्या क्षणाला बाहेर निघालाय. त्यामुळेच आम्ही हा नक्कीच जो डिसिजन आहे तो नक्कीच फेअर चेंडूच्या दिशेने जातोय. कारण की जर चेंडू स्टंपच्या आधीच बाहेर गेला असता तर नो डाऊट एक्स्ट्रा मिळालं असतं परंतु तसं काही झालं नाहीये.
समोर फटका खेचला, फिल्डर आहे तिकडे, झेलची संधी आणि पकडली जाईल झेल. समाप्त होईल महेश वारदेचा खेळ. परतावा लागेल डकआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक 2. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला विकेट डाऊन झाला. दुसरा मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर धीरज नेलके यांच्या हातामध्ये बॅट आहे, परंतु त्या बॅटचा वापर कशा प्रकारे केला जाईल. संघाची टोटल अगदी आपण पाहिली आहे तर 2 म्हणजे 2 ओव्हर मध्ये 28 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या 28 मध्ये आणखीन आता प्लस धावा हा करण्याचा मनसुबा दर्शवावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर येतील रोशन घोषे नावाचे खेळाडू. रोशन अपकमिंग यंगस्टर्स आणि एक डावखोरे हाताचे खेळाडू अगदी आपण बघितले ना तर जबरदस्त आहेत. म्हणजे यंग क्रिकेटपट्टूमध्ये रोशनची देखील आपण बघितलं तर निवड होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभावी खेळाडू आहेत. समोर वैभव. समोरच्या दिशेने मात्र भव्य स्वागत केलंय. पहिला चेंडू होता, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला उडवलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हा षटकार. 6 धावा. डीजे दीपक अगदी आपण पाहिलं तर काय जबरदस्त प्रहार केला. पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलं आक्रमण केलं, तुटून पडलं गेलं. वैभव सोगळे आज आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा फॉर्म वैभवचा म्हणजेच काय तर आज प्रत्येक संघाला मात्र अलर्ट राहावं लागेल. कारण की ज्या प्रकारे आज मात्र बॅट त्याची बोलते आणि जबरदस्त खेळ मात्र त्याने आता दर्शवलाच गेलाय. हो, इथे अगदी आपण पाहिला आपटून टाकलेला चेंडू होता. हाईट फॅक्टर भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्स आपण पाहिला तर या वेळेला वाईट +1 बाउन्सची मात्र अगदी आपण पाहिली आहे. तर मग चेतावणी गोलंदाजाला देखील दिली गेली आहे. एक बाउन्सरचा गोठा मात्र पूर्ण केला गेला. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं. टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार समोर. यावेळेला थोडासा धीमा आला, मिसटायमिंग झाला. हवेत चेंडू, चेंडूच्या खाली मात्र फिल्डर येताना पाहायला मिळाले. लाहू त्यांच्या माध्यमातून मात्र कॅच कलेक्ट केला आणि डेंजर मॅन यावेळेला वैभवला मात्र बाद केलाय आणि वैभवला मात्र परतावं लागतंय डग आउटला. कारण की अगदी आपण पाहिलं तर निर्णायक क्षणाला मात्र कॅच पकडला गेलाय. म्हणजेच या विकेटने धावफलकाला मात्र नक्कीच रोखण्याची एक संधी मिळू शकते. धन्यवाद डीजे. बघा विकेट डाऊन झाली आहे, परंतु ज्या वेळेला डिमांड कदाचित राजची होती, परंतु इथे अजयला मात्र निवडला गेला वैभवने. परंतु वैभवला देखील विश्वास आहे, कारण की अजय कशा प्रकारचा खेळ करतो आणि भरपूर वेळ आपण पाहू शकतोय ना की संकट मोचक मधून आपण बघितलं तर रोल पूर्ण करताना आपण अजय मडवीला देखील पाहिलंय. बघा षटकार देखील आला होता, परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. या स्पानला मात्र आपण पाहिलं मोठं बनवण्याचा प्रयत्न, पुरेपूर करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. अजय मडवी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मात्र आपण पाहिलं तर मग पहिला चेंडू कशा प्रकारे फेस करतायत ते देखील पाहूया आपण. थोडासा पण पाहिला दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विकेट किपरच्या माध्यमातून हलकीशी मिसफिल्ड झाली आहे आणि चेंडू चाललाय मागे. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. संघाची टोटल या 1ने वाढली आहे. 36च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय टोटल. अगदी चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 3, म्हणजे 3 चेंडू मध्ये एखादा एक चांगला फटका तर धाव फलक चांगल्या दिशेने जाईल. 40+ मात्र होऊ शकतोय. परत येतील का अजय पुन्हा एकदा स्ट्राईक कडे.
हापवाला होता, या वेळेला व्यवस्थित बॅटमध्ये आलेला नाहीये. फेम मध्ये आले तिथे खेळाडू होते संकेत, त्यांच्या माध्यमातून कॅच मात्र सुटला जातोय आणि त्या कॅचचा खाम्याजा पाहतोय आपण. धावा मात्र मिळत आहेत अगदी 3. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये होता परंतु नाही, नकार दिला. आणि अगदी आपण पाहिलं तर मग जोपर्यंत कमबॅक करतील तोपर्यंत मात्र कमी पडतील. फलंदाज झालेत बाद, रनआउट. चांग भलं ग माऊले चांग भलं ग, चांग भलं ग माऊले चांग भलं ग, चांग भलं ग. बोल भक्ताला आई देई ग दर्शन. मयूर नवीन बॅटर मैदानाच्या इन झालाय. मयूर रावते बघा, कॅच सुटला होता, कदाचित थोडीशी दुखापत देखील होण्याची शक्यता तिथे आपल्याला पाहायला मिळाली होती. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने बॅकची टप्पालर कॉटन बॉल, फलंदाज झालेत बाद. एकोणचाळीस धावा फलकावर आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा 1. मैदानाच्या आतमध्ये आलेत धनराज. आपण पाहिलं त्यांना बॅटिंग करण्यासाठी मागच्या मॅच मध्ये काय फलातून 2 स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आणि फिनिशर स्ट्रोक्स पाहिले आपण, म्हणजे फिनिशरची भूमिका. संघ नायक आहेत या संघाचे आणि नेहमीच आपण पाहिलं तर चर्चेमध्ये राहतात जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि या वेळेला चर्चेमध्ये राहतील का, कारण की 39च्या दिशेने धाव फलक आहे, त्याला प्लस करायचं आहे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशन घोषेचं, जो अवघ्या कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याने प्रभाव मात्र दर्शवला गेला या ओव्हरमध्ये. बघा ही खासियत आहे धनराजची. आला नक्कीच आपण पाहिला तर षटकार ठोकला गेला. आणि मी मगाशी चर्चा केली होती की भरपूर वेळा कमी वेळा मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु आल्यानंतर धमाका देखील मोठा करतोय. आणि धमाका केला, एक बॉल खेचला, 6 धावा. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 45च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 46 धाव्यांचं लक्ष हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं लक्षाचा पाठलाग देखील कशा प्रकारे होतोय ते देखील आपण पाहणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये. परंतु त्यापूर्वी आपण पाहणार आहोत टॉस. हॅलो, टॉस आहे तो देखील आपण करूया. 2 संघटक इथे उपस्थित आहेत, विघ्नहर्ता आहेत आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स वेलकडे आणि त्यांच्या समवेत रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. 2 संघटक लाखादादा गोवारी आय कंस्ट्रक्शनचे मालक. छापा असा कॉल आणि येथे छापा लाखाची गोवारी साहेब आपण नक्कीच विराजमान व्हा मंचावर, धन्यवाद. छापा असा कॉल दिला होता. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा चिंचोटी या टीमच्या बाजूने टॉस गेलाय. टॉस जिंकलाय, तुम्ही काय निवडाल प्रथम इथे? शतरक्षण. हे मैदान तुम्हाला माहिती आहे, या मैदानावर चांगली बॅटिंग केली, चांगल्या धावा येतात म्हणून तरी पण टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण निवडण्याचं कारण काय? बॉलर चांगले आहेत, बॉलिंग लाईन चांगली आहे. या सीझन मध्ये बॉलिंग अटॅक तुमचा छान आहे, चांगला आहे. काय वाटते तुम्हाला की ह्या मैदानावर आता तरी बघितलं आपण तर धावांचाच पाऊस पडतोय, समोरच्या संघाला किती धाव फलकापर्यंत तुम्ही रोखण्याचा मनसुबा ठेवणार? कमीत कमी 40. काय विचार आहे की या सीझन मध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा आहे? थोडा लो आहे, चांगलं खेळतात, प्रयत्न करू. आज प्रयत्न असेल ट्रॉफी जिंकण्याचा आणि तो प्रयत्न पूर्ण व्हावा, तुम्हाला शुभेच्छा देत आहे. जाऊया आपण विघ्नहर्ता टीम कडे, त्यांच्याकडे. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं इकडे? आम्ही पण शतरक्षणच केलं असतं. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना 4 ओव्हर मध्ये मिनिमम 40 जास्त असतं, 40 प्लस. म्हणजे तुमच्या संघाच्या माध्यमातून किती धावा बनवण्याचा मनसुबा असेल? 40 ते 50 पर्यंत. कोणते बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये तुमच्या संघाकडे? भावेश आहे, निशाल आहे, विनाश, तुषार. या सीझन मध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसं राहिलाय? परफॉर्मन्स छानच राहिला आहे. मग आज 100% देण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला देखील, व्हेरी ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स मधून अहवाल मिळाला, टॉस जिंकला गेला. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा चिंचोडी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी या टीमला. नेक्स्ट मॅच जरूर आपण पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील एक मॅच जबरदस्त ऑन आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 45 झाल्या, दुसऱ्या इनिंग मध्ये 46 करायचे आहेत. अवघ्या 18 चेंडू मध्ये
त्या पूर्ण होतात की नाही, प्रश्न हा मोठा आहे. प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला हवंय, आम्हाला हवंय, सगळ्यांना हवंय. परंतु ते मी उत्तर या 3 षटकामध्ये नक्कीच जाऊया. धावतं विश्लेषण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर जोडले गेले कॉमेंट्री बॉक्सवर आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. धन्यवाद. धन्यवाद मिस्टर जयेश डुकले. नुकताच आपण आवाज ऐकला आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ काजूपाडा जयेश डुकले सरांचा. चला मॅचला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेलेत 45-45 आणि इथून जिंकण्याकरता 46 धावा ह्या बनवाव्या लागणार आहेत. आई गावदेवी स्फूट मेंढीपाडा बी या संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, निलेश दिवा आणि संकेत घोषे. निलेश दिवाने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त सुरुवात केली होती यंग मराठा स्पोर्ट चिंचोलीच्या अगेन्स्ट, आणि संकेत घोषने देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब हा पटकावलाय. हा मॅच अगदी चुरशीचा निर्माण होईल मैदानाच्या आतमध्ये, यात काही शंका नाहीये. हॅलो, चला मॅच होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजय मडवी. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो समालोचन कक्षामधून. ऑल द बेस्ट. 18 चेंडू मध्ये 46 धावा बनवायचे. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. आई गावदेवी माते भाऊ माझे नवसाला. आई गावदेवी माते भाऊ माझे नवसाला. धन्यवाद थँक्यू सो मच. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. निलेश दिवा बॉलच्या मिनिट मध्ये आले, बॉलला रेट केलं आणि निश्चितच एक सुंदर स्ट्रोक अटेम्प्ट केलाय लॉंग ऑनच्या फलीकडे. षटकार, आणि या षटकारानं धावफलक मात्र ऑन झाले. 46 धावा मात्र बनवायच्या आहेत. सुरुवात अगदी दणक्यात केली आहे निलेश दिवा ह्या खेळाडूने, आणि त्याला साथ देण्याकरता संकेत घोषला देखील आपण पाहतोय. आज भेंडीपाडा टीम जबरदस्त कामगिरी करते आई गावदेवी चषक 2025 मध्ये. सुरुवात देखील जबरदस्त केली आहे. अजयचा पुढील बॉल पॉइंटला स्लाइस केलंय, एक धाव वेगानं पूर्ण केले. कदाचित दुसरी देखील पूर्ण केली जाईल. हो हो हो, हातामध्ये चेंडू ठेवला आणि निश्चित आपण पाहिलं तर मग डोळ्याची पापणी लवता न लवता मात्र वेगानं ही दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. अप्रतिम रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मला 2 खेळाडू मध्ये, आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचले गेले 8 अंकांवरती. जबरदस्त खेळ मात्र चालू आहे. 46 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मात्र ही सुरुवात अफलातून झाली आहे आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाची. पुढील बॉल अजय मडवीचा. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक, आकाशाला गवसनी घालणारा हा गगनचुंबी षटकार निलेश दिवाच्या बॅट मध्ये येतोय. षटकार 6. DJ Umesh. माझी माझ गावची गावदेवी आई पावतई गो नवसाला. माझी माझ गावची गावदेवी आई पावतई गो नवसाला. सैता पाकाचे मैनन आई येताव गो पालखीला. सैता पाकाचे मैनन आई. धन्यवाद, थँक्यू सो मच. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निलेश दिवा ऑन फायर. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. अजयचा पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई ठरला. आणखी एक षटकार. 6-6-6 षटकार. मॅक्झिमम हिट, जबरदस्त बॅटिंग. 3रा देखील आलाय
निलेश दिवाच्या बॅट मधनं हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक आता मात्र पोहोचलं गेलंय 20 अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला आणि सुरुवात पहा किती दणक्यात केली आहे निलेश दिवा या बॅटरनं. 46 धावा या पूर्ण करायच्या आहेत. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अशी ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धाव फलक देखील मोठं चेस करायचं सुरुवात अफलातून केली आहे. चला घाई करायची. 20 धावा धाव फलकावरती लागलेत. थोडेसे निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साई कृपा रांजावले या संघाचे ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ होतोय. गोलंदाजीमध्ये निश्चितच सुधारणा करावी लागेल नाहीतर मग निलेश दिवा हा मॅच घेऊन जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग सोडून दिलाय. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नाही स्ट्रोक खेळण्याकरता. हा चेंडू आहे आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. आव्हानाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धाव फलक पोहोचले गेले 21 आकड्यांवरती. वापसी करण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जाते अजयकडनं परंतु आज अजय खऱ्या अर्थानं थोडासा महागडा ठरला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला पवन आहे पकडेल झेल आणि समाप्त होईल. निलेश दिवा ह्याचा खेळ आउट. मोठी ऐको बसली देवीची पाड्या ठाईको सो मच अगदी 400च्या स्ट्राईक रेटना फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले निलेश दिवा या खेळाडूची. 5 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. 20 धावा मात्र धाव फलकावरती बनवलेत. इथून मात्र पुन्हा एकदा लहू आलेत नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्याकरता. इथून आता लहू आणि संकेत घोषे यांना मात्र धावफलक पुढे न्यायचा आहे परंतु तो धावफलक रोखला जाईल कमबॅक केला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह प्रत्येक खेळाडूच्या आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये झाला. इथून मात्र आपण पाहिलं तर झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. आलाय आणखी एक मोठा स्ट्रोक लहूच्या बॅट मधनं चौकार 4. धन्यवाद थँक्यू सो मच. धावफलक पोहोचले गेले 25 आकड्यांवरती. 25 धावा लागल्या गेलेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 5 चेंडूमध्ये 20 बनवला. 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आले. त्याच्यानंतर लहूच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय म्हणजे 25 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलेत. परंतु अजून जो सामना आहे ना तो बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. अजून सुद्धा जिवंतपणा आहे मॅच मध्ये. वापसी करू शकतोय साई कृपा स्फोट राजावलीचा संघ. वैभव सोहळे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. वैभवचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण तो चेंडू आपण पाहिला तर बॅटला हलकासा ब्रश होऊन निघून गेलाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 11 चेंडू जिंकण्याकरता अजूनही धावांची गरज आहे. 19. इथून मात्र विकेट बॅक टू बॅक पकडावे लागतील नाहीतर मग डॉट चेंडू हे फेकावे लागतील. पुढील बॉल हो जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झाले जरूर. हो चेंडूची फेकी देखील खूप चांगली झाली होती परंतु 2 धावा अगदी वेगानं इथे मात्र पूर्ण केल्यात. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष जे आहे ना ते फोकस केलंय.
आणि सिंगल डबल न जरी धावा आल्या तर निश्चितच जे धावफलक मात्र चेस करायचं आहे त्या धावफलकाकडे ही वाटचाल अगदी योग्य ती पाहायला मिळणार आहे. अगदी माइंडसेटने गेम मात्र या ठिकाणी खेळला जातोय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाकडनं. वैभव सोहलेचा पुढील बॉल. हो हवाई स्ट्रोक खेळले गेले ऑन साईडला. पुन्हा एकदा हवेच्या वेगावरती स्वार होऊन चेंडू निघून गेला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. यावेळेस संकेत घोषेच्या बॅट मध्ये येतोय षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र झाला. तिन्ही चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत. यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग भरपूर उशिरानंतर हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये तर डॉट चेंडू आलाच नव्हता. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये 11. हरला तरी चालेल फक्त जिंकणारे स्वतःहून म्हटले पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक होते. हो थोडासा जजमेंट आहे तो चुकला जरूर होता परंतु काय जबरदस्त सुंदर कॅच हा कॅरी केला गेलाय. आणि निश्चित आपण पाहिलं तर मग संकेत घोषे देखील झालेत बाद. थँक्यू सो मच. 7 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. आमचं देखील लक्ष आहे सर्वांकडे हे देखील लक्षात असू द्या. कुठल्याही प्रकारचा जर विनयभंग या ठिकाणी केला कुठल्याही खेळाडूने तर निश्चितच त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होईल हे देखील लक्षात असू द्या. 7 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. 7 चेंडू 11. अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. साई कृपा राजावळे या संघाला. म्हटलं की माणसाला स्वतःचा फोटो काढण्याकरता वेल नाही लागत परंतु स्वतःची इमेज बनवायला वेल आणि काल नक्कीच लागतो. इथून आपण पाहिलं तर मग 7 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी या संघाला 11 धावांची आवश्यकता आहे. वैभव सोहलेचा हा शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. यशस्वी होण्याकरता सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करीन. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे. धीम्या गतीने फेकला गेलाय आणि हा चेंडू आलाय डॉट म्हणजेच कमबॅक केलं या ठिकाणी या गोलंदाजाने. पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू काय जबरदस्त हाताळले गेलेत. डॉट विकेट डॉट म्हणजे पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद थँक्यू सो मच. अजून सुद्धा 50-50 चान्स मध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय.
येणाऱ्या संकटात जो प्रत्युत्तर देतो ना तोच खरा विजेता बनतो. या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जाईल का, खरा विजेता बनला जाईल का, कोणता संघ या ठिकाणी ही कामगिरी करेल, राजावली की मग भेंडीपाडा, या दोन संघामध्ये हा संघर्ष मात्र मोठा चालू आहे. धीरज निलके बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. काय जबरदस्त साऊंड सिस्टीम पाहायला मिळाले. स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळले गेले, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, रोखलं गेलंय. जबरदस्त बिल्डिंग. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता. धावांची गरज आहे ती म्हणजेच 4. 6 मध्ये 11 हव्या होत्या. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केलेत लहू घोषेनं, परंतु यावेळेस 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता. धावांची गरज असणार आहे आणखी 4. इथून काहीतरी माइंडसेट चेंज करावं लागेल. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव मात्र केला जातोय. 4 चेंडू मध्ये 4 धावा थांबवल्या जातील का पूर्ण केल्या जातील, अजून सुद्धा संघर्ष चालू आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर मग हार मानायला तयार नाहीयेत. अगदी हा खेळ जो चालू आहे ना, तर राजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी खाली कधी वर. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. थोडी घाई करायची. जिंकण्याची मजा तेव्हाच येते ना मित्रांनो, जेव्हा समोरचा तुमची हार होते का हे वाट पाहण्याकरता तयारीत असतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटला चेंडू स्पर्श होऊन निघून गेलाय. डिक्लरेशन झोनच्या दिशेनं मिळतील 2. आता मात्र 3 मध्ये 2. सामना थोडासा आहे जो जवळ आलाय. गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाच्या दिशेनं. 3 चेंडू मध्ये 2 हव्यात. इथून मात्र डॉट चेंडू फेकले जातील का हे देखील पाहायला मिळणार आहे. षटक देईल पुढील बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा आल्यात आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी या संघाने. काय जबरदस्त ही फाईट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या फाईटचा खरा हिरो आपण पाहिला तर मग कोण ठरला गेलाय हे देखील तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवणार आहोत. टॅली मात्र चालू आहे. 5 चेंडू मध्ये 20 धावा ज्याने बनवल्या तो आहे मॅन ऑफ द मॅच चा शिल्पकार मिस्टर निलेश दिवा ठरलाय सामनावीर. धन्यवाद, थँक्यू सो मच. आम्ही संधी जरूर देणार आहोत. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे.